स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा विरोध महाराजांच्या भक्तगणांनी केलाय। त्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरातून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। या पार्श्वभूमीवर पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या शिष्य आणि अनुयायांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे अनुयायांमध्ये मोठा संताप पसरला आहे। या वक्तव्याचा निषेध करत संतप्त अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत वडेट्टीवार यांनी तातडीने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अनेकांनी हातात पोस्टर आणि फलक घेत निषेध नोंदवला। संतांच्या बाबतीत अशी वक्तव्य करणे अयोग्य असून त्यामुळे लाखो भक्तांच्या भावना दुखावल्या जातात असं मत आंदोलकांनी व्यक्त केले। संत हे समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात, अशा पवित्र व्यक्तीबद्दल अनादराची भाषा वापरणे माफ होणार नाही असं एका भक्ताने सांगितलं। विजय वडेट्टीवार याने अपशब्द काढलेला आहे। स्वामीजींचा उल्लेख करताना त्यांनी भाषेत उल्लेख केला आणि त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले की हे स्वामी साधू आहेत, संत आहेत का, खरंच आहेत का, असा त्याने प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे। तर मला त्याला सांगायचं आहे विजय वडेट्टीवारला की नागपूरमध्ये जेव्हा जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचे कार्यक्रम असतात अनुसया मंगल कार्यालयामध्ये, तिथे हा व्यक्ती, हा आमदार सपत्नीक कुटुंबासह येतो।